आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। फ्रेंड, हे घे, तू हे खाऊन घे। नाही नको, तू खा, मला भूक नाही आणि आज जाऊन खा। तुला भावना मॅडमनी माझ्या बरोबर बघितलं ना तर उगाच ओरडते तुला। जा। नाही रागवणार, भावनाई पण खिचडी खाते आणि तू पण ही खिचडी खाऊ शकतोस, कारण मला शांत आजीने सांगितलंय ज्यांचा उपवास आहे किंवा नाही आहे ते सगळे खाऊ शकतात। उपवास? कसला उपवास? आज तो वड्याच्या झाडाला राऊंड मारायचा दिवस आहे, म्हणून आजी, वीणा मामी, आरती मामी सगळ्यांचा उपवास आहे। ते थोड्या वेळाने वड्याच्या झाडाला राऊंड मारायला जाणार आहे। आज वटपौर्णिमा? हो, आजीनी हेच सांगितलं, पण ते सगळं मोठ्या बायकांसाठी आहे। नको गोंडा, जसं मी गेट मधून आत येऊ शकत नाही ही माझी पनिशमेंट आहे ना, तसंच माझी पनिशमेंट पूर्ण होईपर्यंत मी काही खाऊही शकत नाही। पण फ्रेंड, तू कालपासून काहीच खाल्लं नाहीस, मग तुला एनर्जी कशी येणार? असं काय करतेस तू? गपचूप मला भेटतेस, माझ्याशी बोलतेस, मिळते मला त्यातून एनर्जी। पण फ्रेंड, तू प्लीज खाऊन घे ना माझ्यासाठी। गुंड्या, तुला माहिती आहे ना की भावनाही माझ्या रागवली आणि मला तिचा राग दूर करायचा आहे, मग त्यासाठी मला पनिशमेंट कंप्लीट करावी लागणार ना। जा, तू आज जाऊन खा। मी तुला वॉटर बॉटल मधून पाणी देते, हे बघ इथे ठेवली खिचडी। भावना मॅडम, बघाच तुम्ही, आज मी आपल्या जन्मोजन्मीची साथ पक्की केल्याशिवाय अन्नाचा एक कण आणि पाण्याचा एक थेंब सुद्धा घेणार नाही। आज सिद्धू, आज तुमच्यासाठी उपवास करणार। बाई 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 बाई, या ग या। अगो बाई, किती छान नटून आलाय ग। आम्ही तुमचीच वाट बघत होतो। जायचं ना पूजेला? आणि आजची वटपौर्णिमा तर खूप खास आहे आमच्यासाठी। का हो? का हो काय? खुद्द गाडे पाटलांची नवीन सून यावर्षी आमच्या बरोबर वटपौर्णिमेची पूजा करणार। आजच्या सोहळ्याची उत्सुकता काही वेगळीच आहे। आधीच सिद्धू सगळ्यांचा लाडका, आता बघाच तुम्ही सिद्धूच्या बायकोला बघायला बायका कशी गर्दी करतात ते। पण उत्सव मूर्ती आहेत कुठे? कुठे आहेत म्हणजे काय? नवीन नवरी ना, मग तयार व्हायला वेळ लागणारच। मला तर तिला कधी एकदा बघते असं झालंय। ती येणार आहे ना आमच्याबरोबर पूजेसाठी? तिला पण आमंत्रण आहे बरं का? नाही म्हणजे काय आहे, आता ही मुख्य पूजा आहे, मग या पूजेच्या अगोदर आमच्या घरात एक पूजा करायची परंपरा आहे, ती आटपून आम्ही सगळ्या बायका येतोच। तोपर्यंत तुम्ही व्हा पुढे। आता कशा कशा प्रसंगांना या पोरामुळे तोंड द्यावं लागेल पुन्हाच ठाऊक। जाऊ दे तो विषय। हे बघ, आपल्याला तर तयार व्हायलाच पाहिजे। सिंचना, सुनबाई, नीलांबरी, चला ग। काय कसली नाटकं चाललेत का रेणुका तुझी? हे बघ,
हा सगळा कार्यक्रम तुला पार पाडावाच लागेल. तुझ्या मनापेक्षाही आणि तुझ्या भावनांपेक्षाही आपला पक्ष सगळ्यात महत्वाचा आहे. समजलेस? चल. झालं का इथलं सगळं? आई, वीणाताई, मला माहितीये का फक्त माझ्यासाठी तुम्ही पूजेला येत आहे. म्हणजे मला पण वाईट वाटते हो, पण आपण आहे की नाही असं लगेच जाऊ आणि पटकन पूजा करून परत येऊ. हा अगं असं नाही बाळा, तू उगीच गैरसमज करून नकोस. हे बघ, हा सण प्रत्येक सवाष्णीसाठी खूप महत्वाचा असतो. आपण आपल्या सौभाग्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतो. तुझी तर पहिली वटपौर्णिमा आहे. खरे तेव्हा तू कुठलाही विचार मनात आणू नकोस, फक्त मनोभावे पूजा कर. आणि आरती, तुझा नवरा तुझ्यावर जीव वाळून टाकणार आहे. अगं, असा नवरा मिळाला ना खरंच भाग्य लागतं बघ. आणि व्यंकी भाऊजींचं म्हणशील तर पुढचे 7 जन्मच काय, त्यापुढे तुला जेवढेही जन्म मिळतील ना तेवढ्या जन्मांसाठी मागून टाक. चालतंय. बरं, आपण निघूया, म्हणजे तिकडे गर्दी व्हायच्या आत आपण पूजा करून परत येऊ. ये. वीणा वहिनी, सिद्धू थांब, पूजेला निघालोय, उगाच वाद नको. लक्ष्मीताई, भावना नाही का आली? ती नाही का करणार वटपौर्णिमेची पूजा? अरे हो, तिची पहिलीच वटपौर्णिमा ना, मग तिला तर पूजा करावीच लागेल. अगं, मी तर असं ऐकलंय ती तर अजून यांच्याकडेच राहते. हो. बिचारी ग बिचारी, तिचं तर नशीबच खराब आहे बघ. एक तर आधी लग्न होत नव्हतं आणि आता झालं तर हे असं. तिच्या पत्रिकेतला दोष काही तिला सुखाने जगू देणार नाही बघ. नाही तर काय, लग्न झालं पण सासर नाही, नवऱ्याचं सुख नाही, संसाराचं सुख नाही बाई. पण तुम्ही तरी कशाला गप्प राहायचं? काहीतरी मधला मार्ग काढायचा आणि मुलीचा संसार मार्गी लावायचा ना. लक्ष्मी निवास